हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मला एक पार्सल येणार होतं मिशोचं. मागून तर त्याला 10 दिवस झाले होते. शेवट ते आज आलंच 10-11 दिवसानंतर. मिशोवरून मी 2 साड्या मागवल्या होत्या. एक जांभळ्या कलरची साडी आहे आणि एक मोरपंखी. तशा साड्या तर छानच आहेत, कॉटनमध्ये आल्यात. प्राईजनुसार तर छानच भेटल्यात मला. पूर्ण प्लेन साडी आहे आणि ब्लाऊज पण सेमच आहे, म्हणजे वेगळं नाही ब्लाऊज. काही काही अशा साड्यांमध्ये पांढरा ब्लाऊज आहे, जशी प्राजक्ताची फुलं दिलेत तशी. पण ह्या साडीमध्ये काही तसंच नाही आहे, पूर्णच प्लेन ब्लाऊज आहे, जसं साडीमध्ये आहे तसाच. पण छान आहेत, किमतीच्या मानाने तर छानच आहेत. कारण की 300-350 रुपयामध्ये तरी काय येणार ना. एक साडी मला 350ला भेटली आणि एक 250ला. 2 वेगवेगळ्या अकाउंटवरतून मागवल्यामुळं. जांभळ्या कलरची साडी 350ला भेटली आणि ही मोरपंखी कलरची 250ला. ही साडी पण छान आहे, कपडा तर मस्तच आहे 250 रुपयाच्या मानाने, आणि घालू शकतो, एवढी पण खराब साडी नाही आहे. कॉटनची आहे, मस्त आहे. पूर्णपणे नेसल्यावरती जशी आहे तशीच राहणार. असो, नेक्स्ट टाइम तुम्हाला मी पूर्ण दाखवेल कशी दिसते साडी नेसल्यावरती. पार्सल उघडून झाल्यानंतर मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी इथं अंड्याचं कालवण बनवते, काळ्या मसाल्यामध्ये. ते पण तुम्हाला आवडतात का काळ्या मसाल्यातली कालवणं, वाटून घाटून केलेली गावरान पद्धतीची? एका पातेल्यामध्ये, कढई पातळ आहे माझी, म्हणजे असं उकडण्यासाठी ठेवलेली आहे मी. आणि ती पातळ असल्यामुळे त्यामध्ये काही पटकनच होतं. त्यात मी 5 ते 6 अंडे उकडायला टाकलीत. वरतून थोडंसं मीठ टाकले. मिठामुळे अंडी फुटत नाहीत, कारण बऱ्याचपैकी वेळा अंडं उकडायला टाकलं की ते फुटून जातं. त्यामुळं मी लगेचच मीठ टाकले. आणि लिंबू पण टाकायचा, जेव्हा आपण अंडी उकडायला टाकतो का तेव्हा त्यामध्ये यूज केलेलं लिंबू टाकायचं, म्हणजे फक्त लिंबाचं साल. त्याने भांडं काळं होत नाही, लवकर पटकन निघतं भांडं आपण जेव्हा घासतो तेव्हा. आता कांदे घेतले 3 साल काढून आणि पातळ असे चिरून घ्यायचे कांदा भाजण्यासाठी. तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, जास्त मोठे पण नाही, मीडियम आकारामध्ये घेतलेत. आणि ते पातळ चिरून घेते. तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये पण अख्खा डायरेक्ट भाजू शकता. आपल्याकडे तर नाही इथं चूल, आणि गॅसवरती सारखा असा अख्खा कांदा भाजलेला चांगला नसतो, त्याचा गॅस चांगला नसतो आपल्या शरीरासाठी. म्हणून मग असा भाजायचा. चूल असल्यावर चुलीमध्ये अख्खा कांदा भाजता येतो आणि त्याची चव पण मस्त लागते, छान लागते चव त्याची. सारखे त्याच भाज्या खायचा कंटाळा आला असेल तर मग अशी वेगळ्या पद्धतीने अशी पातळ रस्सा भाजी पण खायची, चव मात्र छान येते त्याची. कांदा चिरून झालाय, आता तव्यामध्ये टाकून घेऊ परतायसाठी. कांदा पूर्णपणे काळा होऊ द्यायचा आहे पण आपल्याला. सुरुवातीला फक्त कांदाच परतून घ्यायचा, त्याच्यात काय तेल टाकायचं नाही, कारण लगेचच तेल टाकलं की तो लवकर लाल होतो, काळा नाही होत. म्हणून पहिलं फक्त असं भाजूनच घ्यायचा बिना तेलाचा, आणि मग नंतर थोडंसं तेल टाकून मग असा भाजायचा. चांगला काळपट होस तर भाजायचा. मी थोडंसं एडिट म्हणजे थोडंसं पार्ट कट केला आहे, कारण खूपच मोठा व्हिडिओ झाला असता. आता काळपट रंगावरती आलाय पूर्णपणे कांदा. आपण तो आता 2 मिनिटांमध्ये काढून घेऊ.
कांदा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडी चणा डाळ भाजून घ्यायची आहे तेल टाकून. चणा डाळ थोडीशीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची. जास्त डाळीने घट्ट होतं कालवण, खूप पातळ राहत नाही. आणि घट्ट झालं की मग तिखटपणा येत नाही त्याला, झणझणीत असं होत नाही. तेल टाकलंच की असे सतत हलवत राहायची डाळ, नाही तर करपते. डाळ पण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला, हिरवं वाटण. हे हिरवं वाटण आपण कोणत्या पण भाजीमध्ये टाकू शकतो. जर झटपट भाजी बनवायची असेल, असं कांदा भाजायचा नसेल, बिना कांदा भाजता झटपट काहीतरी बनवायचं असेल, सुचत नसेल, तर असं हे हिरवं वाटण बनवून ठेवायचं एकदम घरामध्ये. जास्त कोणत्या पण भाजीमध्ये उपयोगी पडतं. आणि फ्रीजमध्ये पण ते राहतं बऱ्यापैकी दिवस, 8-10 दिवस म्हटलं तरी त्या वाटणाला काहीच होत नाही. त्यामुळे ठेवायचं बनवून असं चांगलं घरामध्ये. आता अंडी सोलून घेऊ. अंडी पूर्णपणे थंड झाली आहेत. आता अंडी सोलून झालेली आहेत. अंडी सोलून झाल्यावरती गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मग हे हिरवं वाटण टाकायचं आहे. वाटण छान तेलात तेल सुटेपर्यंत परतू घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं असं परतून घेतलं खोबऱ्याचं वाटण असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. सुरुवातीला जसं तेल सुटलं की मग कालवण छान होतं, तरी येते मस्तपैकी त्याला. वाटणाला आता छानपैकी तेल सुटलंय, तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. 2 चमचा लाल मसाला टाकलाय मी, घरगुती घरचा बनवलेला मसाला. आणि 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, एवढंच टाकलंय. दुसरं काहीच कोणतं टाकलेलं नाही मसाला. घरच्या मसाल्यांमध्येच बनवायचं आहे कालवण, बाहेरचे जास्त मसाले नाही टाकायचे. धना पावडर, जिरा पावडर वगैरे, कारण की मग चव नाही येत त्याने जास्त. मोजक्या मसाल्यातच बनवली कोणतीही भाजी तरी त्याला चव येते छान. जास्त मसाले घेतले की त्याची चवसुद्धा बिघडते, म्हणून मग असं मोजक्याच मसाल्यांमध्ये मी भाजी बनवते कधी पण. जास्त मसाले मी काही वापरत नाही. मसाले टाकून झालेत आता आपले. सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान मिक्स झाले पाहिजेत. मसाले छान मिक्स करून झालेत आणि त्याला तेल पण खूप छान सुटले. आता त्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घेऊ. 1 अंडं तसंच टाकले मी आणि बाकीच्यांचे असे मधून 2 भाग करून घेतलेत. मधून 2 भाग केले की मग मसाला सगळा आतमध्ये अंड्याला पण चिकटतो. आणि अख्खंच अंडं टाकलं तर मग मसाला फक्त बाहेरच राहतो, वरच्या पांढऱ्या ह्याला. मधून तुकडे केले की मग तो मसाला मध्ये पण जातो.
उकडलेली सगळी अंडी टाकून घ्यायचीत आणि मग 2 मिनिट तसेच ठेवायचेत न हलवता. कारण ज्या बाजूवर आपण टाकू ती बाजू क्रिस्पी होते, खरपूस होते, क्रिस्पी म्हणण्यापेक्षा खरपूस होते. आणि मग ते असे परतायचे, थोडं हळूहळू हलवायचे. कारण जास्त जोरजोरात हलवत बसलं तर मग त्याचं सगळं बलक जो असतो तो मिसळून जातो त्या मसाल्यामध्ये, मग तो काय खायला भेटत नाही. म्हणून मग असं थोडंसं हळूवारपणे हलवायचं आणि परत तसंच सोडून द्यायचं. आता 2 मिनिट असेच ठेवायचे हे अंडे. कडेने किती छान तेल सुटलंय आपलं बघा तुम्ही. आता आपण मसाला टाकून घेऊ. कांद्याचा काळा मसाला. कांद्याचा काळा मसाला टाकल्यावरती मग छान मिक्स करून घ्यायचं आहे. कडेने असं सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मसाल्याला तेल सुटतंय तोपर्यंत दुसरीकडे एका बाजूला गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं आहे. आणि गरम पाणी झालं की मग ते पाणी आपल्याला कालवणामध्ये ओतायचं आहे. पहिलं मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे, त्याचं मसाला सगळा कालवणात जाईल असा. नाही तर तो मसाला तसाच वाया जाईल, म्हणून पहिलं मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवायचं. आणि ते जो मसाला राहतो आतला तो पण भाजीत जातो, वाया काय जात नाही. आणि मग असं थोडं थोडं करून गरम पाणी ओतायचं. गरम पाणी थोडं थोडं करूनच ओतायचं. एकदम जास्त ओतलं की पातळ होईल कालवण, अंदाज नाही येणार पातळचा घट्टचा, म्हणून थोडं थोडं करून ओतायचं. आता पाणी ओतून झाले, परफेक्ट झाले कालवण. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, थिकनेस परफेक्ट आहे. आणि आता अजून उकळी आल्यानंतर थोडासा अजून घट्टपणा होईलच कालवणाला. उकळी येऊ देऊ भाजीला आपण. उकळी आल्यानंतर 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरती शिजू देऊ, म्हणजे कडेने तेल पण छान सुटेल. आता कालवणाला उकळी यायला लागली आहे. आपण सगळं एकदा मिक्स करून घेऊ, ढवळून घेऊ. कढईला जो मसाला राहतो तो आचतो, कढईचा मसाला काढून घेतल्यावर. आणि बारीक गॅसवरती शिजू देऊ भाजी 15 मिनिट. 15 मिनिट खूप होतात. 15 मिनिटामध्ये एकदम परफेक्ट भाजी झाली, तुम्ही बघू शकता. परफेक्ट थिकनेस, तरी जास्त तर तेरी नाही आली, कारण मी जास्त तेलकट बनवत पण नाही आणि खात पण नाही. हे एवढं ओके आहे शरीरासाठी खाणं. आता मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत रस्सा खायचा चुरून मुरून. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा अंड्याचं कालवण बनवून बघा, खायला खूप छान लागतं. एकदम गावरान पद्धतीचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि माझं कुकिंग चॅनल आहे तिथे सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय सगळ्यांना.